मिसळपाव हा फक्त एक खाद्यपदार्थ नाही तर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा तो एक अविभाज्य असा घटकच समजला जातो। महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची झणझणीत मिसळ, पुण्याची कमी तिखट पण तर्रीची मिसळ आणि नाशिकमध्ये काळ्या मसाल्यातली मिसळ अशी मिसळची ओळखच आहे। सकाळच्या नाश्त्याला मित्रांच्या सोबत किंवा कुटुंबासोबतच्या प्रवासात मिसळपाव हा हमखास खाल्ला जाणारा पदार्थ। कमी खर्चात पोटभर समाधान देणारा आपला स्थानिक आणि पारंपरिक असा मिसळपाव, तेही 15 ते 20 लोकांना पुरेल या प्रमाणात आज बनणार आहे आपल्या कुकिंग स्टुडिओमध्ये। हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। आज आपण जी मिसळची रेसिपी बघणार आहोत ती पुणेरी मिसळची रेसिपी आहे। कारण माझं सासर पुण्याचं असल्यामुळे आमच्याकडे बऱ्याचदा ही मिसळ बनली जाते, पण माझं माहेर संगमनेर असल्यामुळे नाशिकची काळ्या मसाल्यातली मिसळ ही आमच्याकडे कधी कधी बनली जाते। त्याचीही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा, त्याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। चला तर पटकन सुरुवात करूयात। जर तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये 15 ते 20 लोकांची मिसळपावची ऑर्डर आली तर तुम्ही या प्रमाणामध्ये मिसळपाव बनवू शकता। मी इथे 1 किलो मटकी घेतली आहे मोड आलेली। आता आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची, त्यासाठी मी एका गरम पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते। आता त्यामध्येच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 2 चमचे। थोडी हळद पण आपल्याला टाकून घ्यायची। आता आपल्याला सगळी मटकी यामध्ये टाकून घेऊन परतवून घ्यायची। आता 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचे। आता आपल्याला ही मटकी 10 मिनिटांसाठी अशीच शिजवून घ्यायची। आता आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठीचं वाटण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे पहिले खोबरं भाजून घेते। आता आपलं खोबरं भाजून झालंय ते काढून घेऊयात। आता खोबरं भाजून झालं की आपल्याला लगेच कांदा भाजून घ्यायचा। आता आपला कांदा परतवून झाला की यामध्ये आपल्याला धने टाकून घ्यायचे। धने, अद्रक, लसूण आणि ह्या बॅडगी मिरच्या 4 घेतल्या आहेत मी इथे। आता हे थोडंसं परतवून झालं की लगेच आपल्याला टॅमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। आता आपलं हे सगळं साहित्य भाजून झालंय, गॅस बंद करायचा आणि खोबऱ्यासोबत हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं। आता हे सगळं थंड झालं की आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं। आता इथे फोडणीसाठी मी काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये थोडंसं त्रिफळा, 4 लवंग, 1 स्टार फूल, 1 मोठी वेलची, थोडीशी दालचिनी, 2 चमचे जिरे, 1 जावित्री आणि 4-5 तमालपत्र। आता आपलं वाटणही तयार आहे आणि मटकीही शिजून झाली। आता आपण मिसळला फोडणी द्यायला घेऊयात। आता त्यासाठी आपल्याला एक भांडं गरम करायला ठेवायचं। भांडं गरम झालं की त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता तेल गरम झाले की हे खडे मसाले त्यात टाकून घ्यायचे। आता लगेच याच्यामध्ये आपल्याला थोडासा बारीक चिरलेला कांदा पण परतून घ्यायचा आहे। आता यात थोडासा कढीपत्ता पण टाकून घेऊयात। आता आपला कांदा परतून झाला, यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं। तिखट टाकून झालं की लगेच आपल्याला हा वाटलेला मसाला पण त्यात टाकून घ्यायचा आहे। आता ह्याला थोडंसं तेल सुटलं की लगेचच आपल्याला मिसळ मसाला टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला चांगला मिक्स करून झाला की लगेचच आपल्याला ही शिजवलेली मटकी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता हे मिक्स करून झालं की भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून यामध्ये लगेच आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं।
आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता ह्याला मस्त उकळी आली की थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपली पुणेरी तयार आहे. बघा, मस्त आलेली मटकीची उसळ, त्यावर तिखट मसालेदार असा कट, त्यावर फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि सोबत लिंबाचा रस, गरम गरम पाव. वाह, एकच नंबर दिसते आपली मिसळ. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ह्या होममेड फूड बिझनेस सिरीजला जॉईन राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका क्लाउड किचन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.